गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसूवरती आणि फोन इन लाईव्ह हा शो सुरू झालेला आहे. आजचा विषय आपला आहे डेंग्यूबद्दल. डेंग्यू होण्याची कारणं आणि त्याच्यावरती काय उपाययोजना असेल यावरती मार्गदर्शन करतील डॉक्टर माधव प्रभू, जे KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. सर, डेंग्यू आजचा विषय आहे आणि हा आजार आजही आपल्याला खूप वाढताना दिसतोय आणि त्याची प्रमुख कारणं कोणती असतील ते आधी आपण सांगून देऊया. मॅम, डेंग्यू आजार जो आहे किंवा आपण डेंगी पण म्हणतो, हा आजार डासांपासून पसरतोय आणि या डासांना जेव्हा पौष्टिक म्हणजे जेव्हा डासांची वाढ होण्यासाठी, प्रजनन होण्यासाठी जेव्हा पौष्टिक आपल्या वातावरणामध्ये जागा मिळते त्यावेळेला त्यांचे नंबर्स एक्सपोनेन्शियली वाढतात. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की एखादा डास हजारो अंडी घालतोय, त्या सगळ्या हजारांपासून आणि हजार तयार होतात. त्यामुळे एक्सपोनेन्शियली त्यांची वाढ होत जाते. हे डास आता कुठे वाढतात तर आपण बिल्डिंग बांधतोय किंवा कुठे कुठे आपण जे इंटरव्हेन्शन्स करतो आहे, टायर्सचे असेच पडलेले असतात, कुठे आपण नारळ पाणी पितो आणि नारळाच्या करट्या अशाच टाकतो, अशा सगळ्या जागांमध्ये मस्किटोजचं ब्रीडिंग होतंय. आणि ह्या जागा आता वाढत आहेत कारण आपण स्मार्ट सिटी किंवा विकसित म्हणता आपण हे जास्तीत जास्त अशा साईट्स तयार करतोय जिकडे मस्किटो ब्रीडिंग होऊ शकते. त्यामुळे आपले त्या डासांचे नंबर्स वाढत चाललेले आहेत आणि जेव्हा डास वाढतात तेव्हा ते प्रॉबेबिलिटी ऑफ स्प्रेड ऑफ डिसीज वाढतोय. त्यामुळे आणि हा सीझन असा आहे की अवकाळी पाऊस कधी पडतोय, कधी पाऊस कमी आहे, त्यामुळे तो पाऊस जो पडलेला असतोय तो साचतोय, वाहून जात नाही पाणी. जेव्हा पाणी वाहून जात नाही तेव्हा डासांना पौष्टिक असं साईट्स तयार होतात जिकडे ब्रीडिंग होऊ शकते आणि त्यामुळे डेंग्यू पसरू शकतोय. म्हणजे तुम्ही सांगितल्यासारखं असे म्हणजे काही आपण साहित्य ठेवलं, काय झालं तर अशा ठिकाणी ते डास अंडी घालतात. अशा ठिकाणी जर पाणी साचलं आणि त्यात जर डासांनी अंडी घातली तर त्यांचं प्रजनन जास्त होत आहे. मग अशी आणखीन कोणती ठिकाणं आहेत? म्हणजे हे कन्स्ट्रक्शन साईट वगैरे ते ठीक आहे, पण आपण राहत्या घरी अशी कोणकोणती ठिकाणं असू शकतात जिथं हे डास अंडी घालू शकतात? राहत्या ठिकाणी कसं आहे की जी पन्हाळी असतात घराची वरती वॉटरचे असतात, त्याच्यात पाणी कधी ते साफ केलेले नसतात, त्यामध्ये पाणी साचू शकते. किंवा आपण नारळ पाणी पितो आणि तेच आपल्या परड्यामध्ये टाकतो. परड्यामध्ये कधी कधी टायर पडलेले असतात, पूर्वीची भांडी टाकलेली असतात, या सगळ्यामध्ये पावसाचं पाणी साचतंय आणि त्या साचलेल्या पाण्यामध्ये हा जो डेंग्यूचा डास आहे त्याला आपण एडिस इजिप्टी म्हणतो, ते डास आपली अंडी त्या पाण्यामध्ये घालतंय आणि मग त्यांचं प्रजनन होऊ शकतं. त्याचबरोबर म्हणजे घराच्या आसपास म्हणा किंवा समोर पाठीमागे अशी जागा असेल तिथं आपण गार्डन बनवतो आणि काही वेळेला आपल्या घरी थोडे पॉट्स असतात, त्याच्याखाली आपण प्लेट्स ठेवतो. पॉट्स असतात, आपले जे गटर्स असतात त्यामध्ये आपण सॉलिड वेस्ट टाकतो, त्यामुळे त्या गटरी सुद्धा ब्लॉक होतात. ब्लॉक झालेल्या गटरीमध्ये जास्ती अंडी डास घालू शकतात.